तुमचा विश्वास बसेल का की फक्त या लाईट हाऊसचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला वर्षाला 30 कोटी रुपये पगार मिळू शकतो? हे काम करण्याची डेअरिंग तुमच्यात आहे का? तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी कोणी बॉस असणार नाही. इथे काम करत असताना तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही आरामात झोपू शकता, आरामात उठू शकता, निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मासेमारी देखील करू शकता. लाईट हाऊसचा लॅम्प व्यवस्थित चालू राहील याची खात्री करणे हेच तुमचे एकमेव काम असेल. फक्त एका दिव्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि तो व्यवस्थित चालू राहावा यासाठी तुम्हाला 30 कोटी रुपये मिळतील. पण दुर्दैवाने चांगली बातमी इथे संपते आणि वाईट बातमी इथून सुरू होते. ती बातमी अशी आहे की हे जगातील सर्वात धोकादायक काम आहे जुमान लाईट हाऊसचे रक्षण करणे, कारण ते समुद्राच्या मध्यभागी आहे. पण थांबा, या नोकरीसाठी अप्लाय करण्यापूर्वी हे देखील जाणून घ्या की इथे तुमच्याशी बोलायला कोणीही नसेल, सर्वत्र एकाकीपणा असेल आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे या भागात खूप भयानक वादळे येतात आणि वादळांच्या लाटा टॉवर कित्येक मीटर उंचीपर्यंत आदळतात. त्यामुळे या कामात जीव गमावण्याचा धोका सुद्धा आहे. हे चित्र पहा, हे चित्र बचाव कार्य करत असताना काढले आहे. इथे लाईट हाऊसचा रक्षक पूर्णपणे वादळाने वेढलेला आहे. जर या वादळी लाटांनी लाईट हाऊस पूर्णपणे झाकून टाकले असते तर त्याचा जीव धोक्यात आला असता. हे सर्व माहीत असूनही या नोकरीसाठी अर्ज करण्याचे धाडस तुम्ही कराल का? बरं, ही विचित्र नोकरी पाहिल्यानंतर तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की हे लाईट हाऊस का बांधले गेले आहे आणि लाईट हाऊसची लाईट नेहमी चालू राहणे का महत्वाचे आहे. यासाठी आपल्याला लाईट हाऊसची सुरुवात कशी झाली हे पाहावे लागेल. तर ही प्राचीन काळातील गोष्ट आहे, जेव्हा प्रवासासाठी रस्ते नव्हते आणि वाहनेही नव्हती. त्यामुळे लांबचा प्रवास करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जलमार्ग होता. कॅप्टन मॉरिशस नावाचा एक माणूस होता. तो एक महान खलाशी होता आणि तो त्याच्या धोकादायक सागरी प्रवासांसाठी ओळखला जात असे. त्याच्यासोबत एक घटना घडणार होती. पूर्वीच्या काळी जहाजे लाकडाची बनलेली असत. एके रात्री कॅप्टन पाण्यातील एका अतिशय अंधाऱ्या जागेतून जात होता. पाण्याखाली मोठे खडक होते, ज्याला जाऊन त्यांचे जहाज धडकले. जहाजाला एक छिद्र पडले आणि ते उलटले, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर कॅप्टन मॉरिशसने विचार केला की या समस्येवर असा काहीतरी उपाय असेलच जो त्यांना अशा प्रकारच्या धोक्यापासून वाचवू शकेल. आता ही एक समस्या झाली. दुसरी समस्या अशी की तुम्हाला माहित आहे की महासागर खूप मोठे असतात आणि पॅसिफिक महासागर तर इतका विशाल आहे की जरी आपण 7 खंडांसह संपूर्ण जगाची जमीन एका ठिकाणी गोळा केली आणि मोजली तरीही पॅसिफिक महासागर त्याहून मोठाच असेल. हे तर सोडा, जरी आपण या क्षेत्रात 5 चंद्र ठेवले तरीही पॅसिफिक महासागर त्याहून मोठाच असेल. आता तुम्हाला कल्पना आली असेल की हा महासागर किती मोठा आहे. जेव्हा प्राचीन काली खलाशी या खुल्या पाण्यातून प्रवास करायचे तेव्हा त्यांना ही माहिती नसायची की पुढची जमीन किती दूर आहे आणि तिथे पोहोचण्याचा मार्ग कोणता आहे. त्या काळात जगातील सर्वात मोठी समस्या नेव्हिगेशन होती. तेव्हा जीपीएस किंवा कोणतीही प्रगत प्रणाली नव्हती जी खलाशांना रस्त्याबद्दल मार्गदर्शन करू शकेल. जीपीएसचा शोध 1973 मध्ये लागला आणि ते 1978 मध्ये सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाले. म्हणून प्राचीन काळी या खलाशांना हा कधीही न संपणारा महासागर पार करण्यासाठी सूर्य, तारे आणि काही सुरुवातीच्या नेव्हिगेशन साधनांवर अवलंबून राहावे लागत होते. याच नेव्हिगेशनमुळे त्यांच्या समोर आणखी 3-4 समस्या निर्माण व्हायच्या. कॅप्टन एच्या बाबतीतही असेच घडले. जुन्या काळात जेव्हा कॅप्टन आपल्या खलाशांसोबत पॅसिफिक महासागर पार करत होता तेव्हा रात्री अचानक ढग आले, ज्यामुळे तारे दिसेनासे झाले आणि ते ताऱ्यांकडे पाहूनच मार्ग शोधत होते. त्याच वेळी समुद्राच्या त्या भागात एक मोठे वादळ आले, त्यामुळे ते लोक रस्ता चुकले. जेव्हा सकाळ झाली तेव्हा ते लोक अथांग महासागरात हरवले होते. खलाशांकडे खायला किंवा प्यायला काही शिल्लक नव्हते. भूक आणि तहानेमुळे त्यांची अवस्था खूप वाईट झाली होती. तुम्हाला हेही माहित असेल की आपण मानव समुद्राचे पाणी पिऊ शकत नाही, कारण ते खूप खारट असते आणि ते प्यायल्याने मृत्यू येऊ शकतो. त्यामुळे पाण्यात असूनही हे लोक तहानलेले होते. अनेक खलाशी मरण पावले होते. कप्तानाने मोठ्या कष्टाने जमीन शोधली आणि अखेरीस ते तिथे पोहोचले आणि थांबले. आता जगातील पहिले लाईट हाऊस बांधले जाणार होते. इजिप्तमध्ये भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर प्राचीन अलेक्झांड्रिया शहर होते. त्याचा शासक होता टॉलेमी द्वितीय फिलाडेल्फस. त्याचे राज्य त्या काळात व्यापार संस्कृतीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. परंतु या राज्यासाठी सर्वात मोठी समस्या होती त्यांचे स्थान. तुम्ही हे चित्र काळजीपूर्वक पहा आणि या चित्रात जी तुम्हाला रेड लाईन दिसत आहे इथूनच शहराच्या किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी जावे लागत असे आणि त्यासोबतच तिथे किती दगड आहेत ते पण पहा. जेव्हा व्यापारी जहाजे रात्रीच्या वेळी अति वेगाने या ठिकाणाहून नेत असत तेव्हा ती पाण्याखाली तीक्ष्ण दगडांवर अडलत असत. ही जहाजे बुडत आणि त्यांचा मालही नष्ट होत असे, ज्यामुळे त्यांच्या राज्याला मोठे नुकसान सोसावे लागत होते.
आपल्या राज्याच्या सागरी व्यापारी मार्गाच्या सुरक्षिततेसाठी राजा टॉलेमीने त्या काळातील तज्ञ आणि प्रतिभावान आर्किटेक्ट सोस्ट्रॅटस आणि किनिडस यांना बोलावून उपाय शोधण्यास सांगितले. त्यांनी मिळून एक भव्य लाईट हाऊस बांधण्याची एक विलक्षण योजना आखली, जे जहाजांना सुरक्षित ठिकाणी मार्गदर्शन करेल आणि लाटांखाली दडलेल्या धोक्यांबद्दल त्यांना सावधी करेल. दृढ निश्चयाने सोस्ट्रॅटसने कामाला सुरुवात केली, पण त्यांना त्यावेळी कल्पना नव्हती की ते जे काही बांधत होते ते संपूर्ण जगातील सर्वात उत्तम अभियांत्रिकीचे उदाहरण होते. फॅरोस ऑफ अलेक्झांड्रिया हे लाईट हाऊस अलेक्झांड्रियाच्या किनाऱ्याजवळ फेरोजाच्या बेटावर बांधण्यात आले होते. त्याची उंची 384 फूट होती आणि ते पांढऱ्या संगमरवराने बनवले होते. या लाईट हाऊसच्या शिखरावर एक प्रचंड अग्नी जळत असे, ज्याला तेल आणि लाकडाचा सतत पुरवठा केला जात असे. हे लाईट हाऊस जगातील 7 प्राचीन आश्चर्यांपैकी एक मानले जात होते. परंतु हे लाईट हाऊस केवळ त्याच्या आकारामुळेच नाही, तर त्याच्या विलक्षण रचनेमुळेही आश्चर्यकारक होते. म्हणूनच सोस्ट्रॅटसने प्रकाशाला आणखी रिफ्लेक्ट करण्यासाठी आरसे आणि भिंगाची एक प्रणाली देखील तयार केली होती, ज्याच्यामुळे त्याचा प्रकाश मैलो दूर असलेल्या जहाजांनाही सहज दिसत असे. लाईट हाऊसच्या बांधकामाची बातमी समजताच दूरवरून येणाऱ्या खलाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता या लाईट हाऊसमुळे त्यांना अलेक्झांड्रियाजवळील खडकाळ पाण्यातून मार्गक्रमण करण्याची गरज उरली नव्हती. जगातील हे पहिले लाईट हाऊस खलाशांसाठी सुरक्षतेचे प्रतीक बनले आणि इथूनच लाईट हाऊसची संकल्पना जगभर पसरली. सुरुवातीला हे लाईट हाऊस समुद्रकिनारी बांधले जात असत, परंतु जसजसा काळ लोटला आणि जागतिक व्यापार वाढला तसतशी ती व्यस्त सागरी व्यापारी मार्गांवर बांधली जाऊ लागली, जिथे खडक पाण्याच्या अधिक जवळ होते आणि जिथे खडक अधिक असुरक्षित होते आणि जहाजांना बुडण्याचा मोठा धोका होता. म्हणूनच तुम्हाला हे लाईट हाऊस समुद्राच्या मध्यभागी वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. सुरुवातीला या लाईट हाऊस मध्ये आग पेटवली जात असे, पण लाकूड, तेल आणि कोळसा सतत वापरणे सोयीचे नव्हते. यानंतर मेणबत्त्या, गॅसचे दिवे आणि तेलाचे दिवे आले, पण आगीचा प्रकाश तितका तेजस्वी नव्हता. जेव्हा विजेचे उत्पादन झाले आणि विजेच्या दिव्यांचा शोध लागला, तेव्हा या लाईट हाऊस मध्ये विजेचे दिवेही वापरले जाऊ लागले. आता प्रश्न, लाईट हाऊस मैलो दूरवरून हा प्रकाश कसा रिफ्लेक्ट करतात? याचे उत्तर आहे ही भिंगे. 1800 सालापर्यंत हे रिफ्लेक्टर प्रकाश स्रोताच्या मागे ठेवले जात होते, परंतु त्या काळातील अभियंत्यांच्या लक्षात आले की जर आपण प्रकाशाच्या समोर भिंग ठेवले तर प्रकाश अधिक केंद्रित केला जाऊ शकतो. परंतु यात अडचण अशी होती की भिंग जितके जाड असेल तितका प्रकाश कमी होईल. मग इथे फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंता फ्रिस्नेल आले, ज्यांच्याकडे एक उत्तम उपाय होता. त्याने भिंग खूप पातळ बनवले आणि त्याची रचना अशा प्रकारे केली की सर्व प्रकाश एकाच बिंदूवर केंद्रित होईल आणि अशा प्रकारे विखुरलेला प्रकाश एकाच दिशेने पाठवता येईल. आज बहुतेक लाईट हाऊस मध्ये फ्रेस्नेल लेन्सच वापरली जाते आणि प्रकाश मैलो दूरवर सहज पोहोचू शकतो. या लाईट हाऊसच्या मदतीने जहाजांना धोक्याबद्दल सहज कळू शकते. तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला जे काम सांगितले होते की झुमान लाईट हाऊस मध्ये राहण्यासाठी तुम्हाला 30 कोटी रुपये मिळतील, त्यासाठी तुम्हाला फक्त लाईट हाऊसची लाईट चालू राहील याची खात्री करायची आहे. मित्रांनो, ज्या लोकांना हे काम करण्यात रस आहे त्यांनी प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.